राधे राधे, जय एकविरा. आता संध्याकाळी जेवणाची तयारी. मशरूमची भाजी करायला घेतली, भाकरी पण करायची बरं. आधी भाजी करून घेतली. मशरूम असे कापून घेतले ना, मशरूम मी असेच कापते. भाजीसाठी कांदा वगैरे कापून घेतला आणि ग्रेव्हीसाठी फक्त अद्रक लसूण ना काजू ह्याचीच ग्रेव्ही करून टाकणार आहे. आणि थोडंसं तेल टाकला कढईमध्ये आणि असं मशरूम जरा परतून घेते मी असे. आणि त्याचं पाणी सुटलेलं जरा, तर तो पाणी सुकेपर्यंत जरा पालकची पण भाजी करायची. तर पालक कापून घेतली, पालक अशी मस्त बारीक कापून घेतली आणि मशरूममधलं पण पाणी जरा सुकला, तो एका टोपशीमध्ये असं काढून घेतला आणि कढईमध्ये त्यातच जिरा घातला आणि तेजपत्ता, कांदा, थोडीशी दालचिनी असं तेलावर जरा मिक्स करून घेतला. कांदा जरा असा लालसर झाला, मग त्याच्यानंतर अद्रक लसूण काजूची अशी पातळ पेस्ट घातली आणि घरातले मसाले घातले आणि सुवाना मसाला घातला मटर पनीरचा, असा थोडासा मस्त लागतं त्याच्यात. आणि टॅमॅटो असा कापून घातला त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घातलं आणि ग्रेव्ही जरा मी अशी शिजत ठेवते, झाकण देऊन मस्त शिजत ठेवली. मस्त तरी आली ती तिला. आणि त्याच्यानंतर मध्ये मशरूम फ्राय केलेले होते ते त्याच्यात घातले आणि थोडासा मीठ वगैरे घातला आणि थोडीशी फ्रेश क्रीम पण घातली त्याच्यात. मस्त अशी मिक्स करून घेतली आणि थोडासा खोबरा कोथिंबीर वगैरे घातली आणि मस्त अशी मशरूमची भाजी झाली. त्याच्यानंतर पालकची भाजी करायला घेतली, तेलामध्ये राई जिरा वगैरे घातला, कांदा घातला आणि त्याच्यानंतर ओला खोबरा, मिरची, कोथिंबीर अशी बारीक पेस्ट केली ती त्यामध्ये घातली आणि थोडी हळद, धणा पावडर आणि ओला खोबरा असं मस्त लागतं पालेभाजीत. टॅमॅटो पण घातला आणि जरा तो पूर्ण पाणी असं सुकेपर्यंत खोबऱ्याचा तो असं जरा शिजून घेतले आणि मग पालक घालते त्याच्यात मी. आणि पालक मस्त असे मिक्स करून घेतली आणि झाकण देऊन जरा वेळ ठेवली. तोपर्यंत मग भाकरींचा उकळून घेतला. दुसऱ्या काय भाकरी नव्हत्या, सफेद भाकरी तांदळाच्या करायच्या होत्या. मग एकीकडे उकळून वगैरे घेतला आणि पालकची पण भाजी झाली. जरा पाणी पूर्ण पालकचा सुकलेला मस्त पालकची भाजी झाली. त्याच्यानंतर मग भाकरींचा जरा पीठ मळून घेतला, काटवट धुवून घेतली आणि मला सगळे विचारतात काटवट कुठून आणले, तर मी मशाशी घेतली. मशाला आपली यात्रा भरते त्यावेळेस मी काटवट घेतलेली ही. आणि एकीकडं भाकरी पण करायला घेतल्या. आज काय रात्रीच्या भाकरी नव्हत्या, सफेदच भाकरी करायच्या होत्या. चपात्या करायच्या आहेत पहिले बरं, या भाकरी करून घेतल्या. आणि मी तवा आणलेला आहे एक लोखंडाचा, त्याला जरा थोडी प्रोसेस करून जरा असं साफबीप करून घेतला आहे. त्याच्यानंतर मग असं भाकरी करून घेतल्या आणि स्लोमध्येच करायला लागतात भाकरी, तवा लगेच तापतो. हा मस्त असं वजन पण आहे तवा आणि लोखंडाचा तवा लगेच तापतो, त्याच्यामुळे स्लोवरच भाकरी करायला लागतात. त्याच्यानंतर जराशी भांडी होती ती घासून घेतली आणि चपात्यांचा पीठ पण मी मळून ठेवलेला. एकीकडे चपात्या करून घेतल्या. चपात्या आमच्या आईला अशा सुक्याच लागतात, ते बिन तेलाच्या, म्हणजे तेल नसतो चपात्यांवर. आणि एकीकडे चपात्या पण करून घेतल्या. इडल्यांचं पीठ पण संपलेलं, उडदाची डाळ तांदूळ भिजत ठेवलेले. एकीकडे इडल्यांचं पीठ करायला घेतला आणि आम्हाला इडल्या काही लागतातच बाबांना नाश्त्याला. एक एक दिवस आड किंवा उत्तप्पा, इडल्या किंवा डोसे वगैरे काही ना काही चालूच असते. मग असं पीठ करून ठेवायला लागतं लगेच संपल्यावर. मग असं पीठ करून ठेवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. चला मग राधे राधे.